नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। सावनेर छिंदवाडा महामार्गावरील खुरसगाव शिवारात एका ट्रक ड्रायव्हरचा मृतदेह झुडपात आढळून आला आहे। मृताचे नाव धर्मेंद्र फुलसिंग पटेल असे असून तो छिंदवाड्याकडे जात होता। नागपूर जिल्ह्यातील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी खास योजना जाहीर केली आहे। 27 सप्टेंबर पासून पुणे विभागातून 3.5 शक्तिपीठांच्या दर्शनासाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे। मध्य प्रदेशमधील इंदूरच्या विमानतळ रोड जवळील शिक्षक नगरमध्ये भीषण अपघात झाला आहे। अंकित हॉटेल ते गीतांजली रुग्णालयापर्यंत भरधाव ट्रकने 10 ते 15 जणांना चिरडले। या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून इतर लोक गंभीर जखमी झाले आहेत। इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होत आहे। इस्रायलने गाझावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले करत स्थानिकांना परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत। तब्बल 57 इस्लामिक अरब देश इस्रायल विरुद्ध एकजूट झाले असून हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे। दिलीप प्रभाळकर यांच्या दशावतार या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे। पहिल्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने कोटींची कमाई केली। दमदार अभिनय आणि कथेसाठी या चित्रपटाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत असून आता हा चित्रपट सोमवारपासून आठवड्याच्या दिवशीही चांगल्या कलेक्शनकडे वाटचाल करत आहे। चीनमध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताने ऐतिहासिक यश संपादन केले आहे। 22 वर्षीय आनंद कुमार वेलकुमारने वरिष्ठ पुरुषांच्या 1000 मीटर स्प्रिंटमध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकून भारताचा पहिला विश्वविजेता होण्याचा मान मिळवला आहे। या कामगिरीने जागतिक स्केटिंग स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे। तर देश आणि दुनियेतील विविध घडामोडींचा आढावा आपण घेतला। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।